नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला जर काही सेवा करायला जमत नसेल तर फक्त एक सेवा करू शकता. गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुचरित्रातील एक अध्याय रोज वाचायचा आहे. जे आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा भेटेल. त्याच्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे गुरुपौर्णिमेपर्यंत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला काय सेवा करायची ती समजेल. नवीन असाल चॅनेलवरती तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आपल्याला गुरुक्षेत्रामधील 9वा अध्याय पठण करायचा आहे. आता हा 9वा अध्याय पठण करण्यासाठी जास्त काही अवघड नाही आणि त्यासाठी जास्त काही वेळ लागणार नाही. ही सेवा कोण करू शकतं? तर घरातील ताई, दादा, आजी, आजोबा, अगदी तुमच्या मुलांनी जरी गुरुक्षेत्रामधील हा अध्याय पठण केला तरी पण चालेल. फक्त हा अध्याय पठण करण्यासाठी आपण एक वेळ पकडायचा आहे. जर तुम्ही सकाळी पठण करू शकत असाल तर सकाळी किंवा संध्याकाळी पठण करू शकत असाल तर तुम्ही त्यावेळेस देखील पठण करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण हा अध्याय पठण करायचं नाही, कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. या सेवेला तुम्ही आजपासून सुरुवात केली तरी पण चालेल, किंवा जर तुम्हाला शक्य असेल मग अगदी तुम्ही 21 दिवसाची सेवा करू शकता किंवा 11 दिवसाची देखील सेवा करू शकता. जर आपण गुरुचरित्रामधील हा 9वा अध्याय पठण केला तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण फळ मिळते. घरामध्ये कधीच कसलीच कमतरताही भासत नाही. 21 दिवसाची सेवा तुम्हाला जर करायची असेल तर 20 तारखेपासून 20 जूनपासून या सेवेला सुरुवात करायची आहे. आता तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकटे, अडचणी, अर्थ येत असतात तर ती देखील या सेवेने नाहीशी होतात. आता ही सेवा कंटिन्यू करायची का? तर मध्ये जर मासिक धर्म आला किंवा जर सूतक असेल तर त्या काळामध्ये फक्त आपल्याला ही सेवा करायची नाही. नंतर परत मग तुम्ही मासिक धर्म संपल्यानंतर 5 किंवा 5व्या दिवसापासून तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता. गुरुचरित्रामधील 9वा अध्याय पठण करायचं आहे. आता भरपूर महिला किंवा पुरुष 9 गुरुवारचे व्रत देखील करतात, 11 गुरुवारचे व्रत करतात. अगदी तुम्ही त्या सेवा करत असल्या तरी पण आपण गुरुचरित्रामधील हा 9वा अध्याय पठण करायचा आहे. या सेवेसाठी जास्त काही वेळ लागत नाही. फक्त तुम्ही एकदा सेवेला सुरुवात करून बघा. स्वामी महाराज आपल्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतातच. तर आपल्याला आयुष्यामध्ये खूप अडचणी, अडथळे, संकटे असतात. ते काही संपायचे नाव घेत नाही. एक संपलं की दुसरं हे तयार असतं. भरपूर उपाय करून देखील आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही. मग आपण जेव्हा सेवा करून उपाय करतो ना, मग तो उपाय नक्कीच प्रभावी ठरत असतो. मग तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तुम्ही स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना सांगू शकता आणि या सेवेला सुरुवात करू शकता. तुमची इच्छा, मनोकामना नक्कीच पूर्ण होतात आणि आपल्या घरामध्ये देखील कोणतंही संकट येणार नाही. मुलांची देखील प्रगती होती. आता भरपूर जण म्हणतात की स्वामी माऊलींसमोर अगदी रडते, भांडते तरी पण इच्छा पूर्ण होत नाहीत. एवढी सेवा केली तरी इच्छा पूर्ण होत नाही. आता खरं सांगायचं झालं तर एखादं लेकरू आईकडे खूप हट्ट करत असतं की मला ही गोष्ट पाहिजे, पण आपली आई आपल्यासाठी जे काही योग्य देते तेच आपल्यासाठी योग्य असतं. तसंच स्वामी माऊली देखील तुमच्यासाठी जे काही योग्य आहे ते स्वामी माऊली नक्कीच देतील. या गोष्टीसाठी थोडा उशीर लागेल, पण थोडा संयम ठेवावा लागतो. एखादी मुलगी जेव्हा पहिल्यांदा चपाती बनवते तेव्हा तो वाकडा तिकडा नकाशा बनतो. मग आई छान म्हणते, व्यवस्थित चपाती केली असं म्हणते, सुंदर देखील म्हणते. तसंच आपल्या स्वामी माऊलींचं देखील आहे. आपण मोडकी तोडकी का होईना सेवा केली, फक्त मनातून सेवा करणं गरजेचं आहे. स्वामी माऊली ते प्रेमाने स्वीकारतात. सेवा करा, बघा तुमची इच्छा, मनोकामना नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील. ज्यांच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण केले जाते अशा महिला पुरुषांना अनुभव येतातच. अगदी थरारक असे अनुभव असतात. तुम्हाला देखील असे अनुभव पाहिजे असतील तर गुरुचरित्रामधील 9वा अध्याय जरूर पठण करावा. ज्यांना शक्य होत असेल त्यांनी आवर्जून गुरुचरित्र पारायण देखील करू शकता. तसेच अगदी पठण करणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही श्रवण केलं तरी पण चालतं. तर हे करण्याच्या अगोदर तुम्ही देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता. आपण जी काही सेवा करत असतो त्याला अग्निसाक्षी असतं असे म्हटलं जातं. त्यामुळे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करणं गरजेचं आहे. जर तुम्ही देवघरामध्ये दिवा हा लावतातच. आता ज्यांना हे करणे शक्य होत नाही तर तुम्ही फक्त एक श्लोकी गुरुचरित्र पठण केलं तरी पण चालेल. आता हे एक श्लोकी गुरुचरित्र दिवसामधून 11 वेळा म्हणू शकतो.
तर 11 वेळा म्हणू शकतो आपण. फक्त एक वेळ ठरवा की आपल्याला सकाळी ही सेवा करायची आहे किंवा सायंकाळी, आणि कोणी पण ही सेवा केली तरी पण चालेल. ज्यांना 52 अध्याय मोठे गुरुक्षेत्र पठण करायचं आहे, पारायण करायचं आहे, ते सुद्धा करू शकतात. शक्य होत नसेल तर तुम्ही एक अध्याय पठण करू शकता. तर श्लोक दत्ताचा अवतार झाला कैलयुगी श्रीपाठ, पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह, करंज ग्राम मंतरी तीर्थे हिंडत पातला, बिलवाडीचे संगमात येथून मठ गाणगापुरी. वसेवरी दिनाचे श्रमा. तर आपल्याला हा श्लोक रोज 11 वेळा 108 वेळा म्हणायचा आहे. या एका श्लोकामध्ये गुरुक्षेत्र पारायणाचा संपूर्ण सार आहे, त्यामुळे या एका श्लोकाचे पठण देखील करू शकता. गुरुक्षेत्र पारायणाचे संपूर्ण फळ मिळत असते. फक्त आपल्याला हा श्लोक म्हणायचा आहे. रोज 21 दिवस म्हणा किंवा 11 दिवस म्हणा, फक्त रोज पठण करायचं आहे. तुम्हाला जर मोबाईलवरती मिळाला तर तुम्ही हा श्रवण देखील करू शकता. आता भरपूर महिला पुरुष संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण देखील करतात, पण त्या सेवेसाठी देखील 1 तास किंवा 1.5 तास हा लागत असतो. पण तुम्हाला ते खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही 1 श्लोकी गुरुक्षेत्र पठण करू शकता. आपण ही सेवा करण्याच्या अगोदर स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात जायचं आहे. 1 नारळ घ्यायचा, थोडीशी खडी साखर घ्यायची आहे, 1 लाल फूल घ्यायचं आहे. मग कोणतंही फूल घेऊ शकता आणि तीच आपण स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचं आहे. कोणती सेवा करणार आहोत ते सांगायचं आणि नंतर स्वामी महाराजांना म्हणायचं की माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या, माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून नक्कीच घ्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला 1 लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.